सुरमईची साईज बघा काय जम्बो एकदम मॉन्स्टर आहे। ही किती किलोची असेल दादा? आजपर्यंत बघितलेला सगळ्यात मोठा हा पाकड मासा आहे। एवढा मोठा रावस मासा बघा, जम्बो साईज आहे। 3000 रुपये बोलताय त्याची किंमत। हा बघा कर्ली मासा आहे, एक नंबर टेस्ट असते, काटे खूप असतात त्याला। आता साईज बघू शकता तुम्ही चप्पल माशाची, काय जम्बो साईज आहे। हा पण एकदम मॉन्स्टर आहे, एवढी मोठी वाम आहे। 3000 रुपये किंमत आहे याची। जय शिवराय मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण आलो आहोत नायगावच्या फिश मार्केटला आणि आपण इकडे बघणार आहोत मोठमोठ्या माशांचा लिलाव। शेवटपर्यंत राहा, खूप धमाल मजा मस्ती करूया। पाकड मासा बघू शकता इथे केवढा मोठा साईज मध्ये आहे। कमीत कमी हा 50 किलोचा आहे, हा 70 किलोचा आहे। आजपर्यंत बघितलेला सगळ्यात मोठा हा पाकड मासा आहे। त्या पाकड माशाचा बघा शेपटीला काटा असतो। मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं शेपटीचा काटा काढलेला आहे, आता तो लागला तर माणसाचं ज्या पाठला लागतो तो पाठ संपूर्ण सडायला सुरुवात होते। साईज बघू शकता तुम्ही, काय जम्बो 1 2 3 4 चार पाकड, वाघ्या पाकड बोलतात या माशाला। आता बघूया पुढचे कुठले मासे आपल्याला बघायला मिळतात ते। मार्केटची गर्दी बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये गर्दी झालेली आहे। 5 वाजता इथे लिलावाला सुरुवात होते आणि आता अजून 15 मिनिटं बाकी लिलाव सुरू होण्यासाठी। सगळे आपापली तयारी करतायत। हे बघा मोठमोठे क्रेट भरून असे मासे इकडे आलेले आहेत। साईजने सुद्धा मोठे मासे आहेत सगळे। केवढ्या मोठ्या प्रमाणात इथे मासा ठेवला, एकदम साईज बघू शकता तुम्ही। हा माझा पाय आहे खाली आणि या पायाच्या तुलनेमध्ये मासा किती मोठा आहे बघा। कावळा मासा बोलतात, आता ऍक्च्युली तुमच्या भाषेत काय बोलतात कमेंट मध्ये सांगा नक्की मला। हे बघा इकडे आपल्याला परत एकदा चप्पल मासा दिसलेला आहे, टेस्टी चप्पल मासा। हा मुशी मासा आहे, याला काही जण बेबी शार्क बोलतात, काही जण मोरी मासा पण बोलतात। हा पण खूप छान असतो खाण्यासाठी, फुल मटणासारखी चव लागते। आता याचा रेट लिलावामध्ये काय येतोय ते आपण बघूया थोड्या वेळामध्ये। तर आता आपण आलो आहोत नायगाव फिश मार्केटला आणि इकडे आपल्याला भेटले आहेत आपले एक जोगेश्वरीचे सबस्क्रायबर। तर 2 शब्द आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार दादा। नमस्कार आपलं नाव काय? विवेक कांबळे। विवेक नाव आहे दादांचं। कसे वाटतात व्हिडिओ आपले? हो एकदम छान, म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जातात, मलाड मार्केटला जातात, CSC ला जातात, भाऊच्या धक्क्याला जातात, तिकडे तुम्ही आम्हाला रेट सांगतात की हा रेट इकडे आहे, त्या हिशोबाने आम्हाला पण जरा माहिती चांगली मिळते आणि आम्ही तिकडे जाऊन खरेदी करतो। धन्यवाद धन्यवाद, मी आमचा प्रयत्न करत असतो आता आमच्या साईडने। तर असेच बघा तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा आणि तुम्हालाही रेटची सगळी माहिती मिळेल, मच्छीची माहिती मिळत राहील। तर बघत राहा पवार परिवार ब्लॉग। चला आता पुढचा व्हिडिओ आपण शूट करूया। थँक्यू सो मच दादा। घोळ मासा बघू शकता केवढा मोठा आहे यार, मी एकदम सुपर एक्साइटेड आहे। या मार्केटमध्ये आल्यानंतर ना असे मोठमोठे मासे असे हातात घेऊन व्हिडिओ बनवता येतात। आणि हा सगळा ट्रे ना तो घोळ माशाने भरलेला आहे, एक नंबर साईज आहे बघा घोळ माशाची, सुपर फ्रेश मासा आहे। आता बघूया पुढे काय बघायला मिळतंय ते। छोट्या साईज मध्ये पापलेट आहेत पण एक नंबर मासे आहे तिकडे, क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहे। कर्ली मासे बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ली माशाचा ढीग आहे इकडे आणि साईज पण एक नंबर आहे इकडे। हे खरे नाकू आहेत, हे मच्छी पकडून इकडे मार्केटमध्ये आणतात। तुम्ही कुठून आले आता? उत्तन मधनं। अच्छा, तुम्ही आता कुठला मावरा घेऊन आले? आम्ही सुरमई, पापलेट, घाटाल, काट्या, बोंबील, पापलेट। किती दिवस झाले तुम्ही, म्हणजे किती दिवस तुमची बोट गेलेली आहात? आम्हाला 8 दिवस झाले। आता मग परत बोट कधी जाणार आहात? आता उद्याला जाणार। हे उत्तनचे नाकवा बघितले, बोट इथनं सगळे मासे पकडून आपल्यासाठी आणतात ते। बघा आता याची बोली लागेल, 5 वाजून गेलेले आहेत। 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 2000 रुपये, 22, 23, 25, 26, 27, 3000, 31, 3500, 3500, 3500। जोरदार बोली लागलेली आहे, सुरुवात झालेली आहे। 3000 रुपये, 3000 रुपयाला बघा एवढी साडी कर्ली मासा गेलेला आहे बघा। बोली चालू झाली आहे, दादाची एनर्जी बघा किती एक नंबर आहे। 3200 जोरदार बघू शकता, एवढा सगळा भरून क्रेट आहे पापलेट माशाचा, फक्त साईज छोटी आहे त्यासाठी 3200 पर्यंत पोहोचलेली आहे बोली। 3800 झालेली आहे बोली, झालेली 3800।
साडेतीन साडेतीन मुक्तीबाई 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 33 200 झालेली आहे 3300 ला डील झाली आहे 3300 ला एक गेलेली आहे 6 क्रेट आहेत टोटल 3300 म्हणल्यानंतर इकडे 3300 द्यायचे नसतात 100 रुपये कमी होतात 100 वाढीव असतात ते बोलीचे सुरमईची साईज बघा काय जम्बो एकदम मॉन्स्टर आहे ही किती किलोची असेल दादा 10 किलोची बघा अप्रॉक्स 10 किलोची सुरमई आहे एकदम काजू कतली सारखे करकरीत पीस पडतील आणि फ्रेश आहे सुरमई साईजला बघा जम्बो एकदम एक नंबर सुरमई आहे आता बघूया आपण दुसरा कुठला मासा आपल्याला पुढचा बघायला मिळतोय ते इलिस मासा बघू शकता भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला मी छोटा इलिस मासा दाखवलेला आता केवढा मोठ्या प्रमाणात इलिस मासा आहे कंबर दुखीसाठी हा चांगला असतो रावस मासा आहे बघा ऐकलेलं आहे आपण एक नंबर टेस्टी असा रावस मासा सुद्धा आहे हा मस्त कटिंग करायचं आणि फ्राय करून खायचं दादा बोलतात मस्त एक ग्लास घेऊन बसायचं आता आपल्या चॅनलवर ज्याला जे आवडेल ते तो करेल पण हा मासा एक नंबर फ्रेश आहे नायगाव मार्केटला नक्की व्हिजिट द्या दादांकडे या मच्छी विकत घ्यायला हा बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा बोलतात एवढा मोठा रावस मासा बघा जम्बो साईज आहे 3000 रुपये बोलताय त्याची किंमत पण लिलाव लागल्यावर थोडा कमी जास्त होता वाम वाम बघा केवढी मोठी आहे बरेच लोक वाव पण बोलतात वाम पण बोलतात आणि पिवळी वाम जी असते ना त्याला खूप डिमांड आहे खूप टेस्टी आहे जी साईज बघा एवढी उंच आहे माझ्या डोक्यावरनं एकदम पायापर्यंत गुडघ्यापर्यंत पोहोचते एवढी मोठी वाम आहे 3000 रुपये किंमत आहे याची एकदम ताजी फडफडीत फ्रेश वाम आहे मुशी मासा मोरी मासा जो म्हणतो तो नॉर्मल सगळ्यांनी बघितलाय पण हा बघा हा काय मोगेरा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे मासा हा थोडा वेगळ्या प्रकारचा मासा आपल्याला दिसलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतोय आपण इकडे विकायला आहे मोगेरा ना काय बोलतात त्याला मोगेरा बोलतात बघा मावशीने सांगितलंय मोगेरा बोलतात तुमच्या भाषेत काय बोलतात तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला थँक्यू मावशी 19,000 हे बघा हे पापलेट आहेत एवढ्या सगळ्या पापलेटचे 19,000 डील चाललेले बोली चाललेली आहे सॉरी डील नाही झाली 19,000 हे पापलेट बघू शकता एकदम मोठ्या साईज मध्ये पापलेट आहे पण याचा लिलाव अजून झाला नाही हा आकार टप आहे तो 30,000च्या आसपास जाईल पापलेटची साईज बघू शकता तुम्ही एक नंबर आहे सगळ्यांना आवडणारा मासा पापलेट आतापर्यंत आपण याचीच प्रतीक्षा करत होतो मार्केटमध्ये आज जास्त पापलेट नाहीये त्याच्यामुळे याची रेट आज थोडा हायर साईडला आहे मावशीने काय काय घेतलं ते बघूया आता आपण मावशी तिकडे रावस घेतला मोठा रावस रावस कितीला घेतला 3,000 अच्छा 3,000 ला बघा मावशीने रावस घेतलेला आहे मोठा अजून काय घेतलाय घेतली मोठी कितीची 15,000ची पापलेट घेतली अच्छा हे सगळं आता आतमध्ये ठेवलेलं आहे 15,000ची पापलेट घेतली आहे वाम बघू शकता वाम सुद्धा इथे खूप मोठ्या संख्येने ठेवण्यात आलेले आहेत पिवळी वाम एकदम टेस्टी खूप डिमांड मध्ये असते आणि याच्या पोटामध्ये जे कोत असतं त्याला सुद्धा खूप डिमांड असते हा बघा कर्ली मासा आहे एक नंबर टेस्ट असते काटे खूप असतात त्याला पण साईज बघू शकता एक नंबर साईज इकडे आता थोड्या वेळाने लिलाव होईल या माशाचा याची कटिंग पण थोडी वेगळी असते नॉर्मल माशासारखा रिंग कट नाही करत थोडा क्रॉस कट करतात आता आपण बघूया नेक्स्ट कुठला मासा आपल्याला बघायला मिळतोय ते बघा ही मांदेली आहे 1,000 रुपयांचा कॉल असतो पण 500-600 पर्यंत हे लॉक होतं मांदेलीचं पण माझ्या पाय एवढे आहेत त्याच्यामुळे केवढा मोठा ढीग आहे तुम्हाला कळत असेल हे बाजूला इथे ठेवलेली आहे कोळंबी फ्रेश अशी समुद्रातली कोळंबी ठेवण्यात आलेली आहे ही कितीला आहे ताई 1,000 रुपये याचा आवाज आहे किती वजन किती असेल 7-8 किलो असेल बघा 1,000 रुपयाचा भाव आहे म्हणजे खूपच स्वस्त आणि फ्रेश मासे आहे तिकडे भाऊच्या धक्क्याला तुम्हाला दाखवलेला चप्पल मासा तो एकदम छोटा होता एका हातात येत होता आता साईज बघू शकता तुम्ही चप्पल माशाची काय जम्बो साईज आहे हा पण एकदम मॉन्स्टर आहे नायगाव फिश मार्केटला येण्याचा हाच फायदा इकडे खूप मोठे मोठे मासे असतात आणि हातात आपण मासे घेऊन तुम्हाला दाखवू शकतो काय साईज आहे बघा मॉन्स्टर सारखी आता बघूया नेक्स्ट चांगला कुठला वेगळा मासा तुम्हाला दाखवता येतोय का ते इथे हलवे ठेवले आहेत
एक नंबर मोठ्या साईज मध्ये हलवे ठेवलेत. आता याची प्राइस आपण विचारायचा प्रयत्न करू. इकडे सुद्धा आहेत हलवे आणि इकडे सुद्धा 2-2च्या जोडीने हे हलवे ठेवलेले आहेत इकडे. आणि पापलेट बघू शकता, मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे खूप छोट्या साईज मध्ये पापलेट आहेत. 3,500 पर्यंत मिळून जातील, पण खूप साईज छोटी आहे याची. बघा हा सुद्धा समुद्राचा मासा आहे, खरपाल बोलतात त्याला, खरपाल. हा सुद्धा टेस्टी लागतो, पण ज्यांना आवडतो त्यांनाच आवडतो. ज्यांना पापलेट सुरमई आवडते ते तेच मासा खाणार. तर बघूया नेक्स्ट कुठला मासा आपल्याला बघायला मिळतो ते. पापलेट बघू शकता, सगळे पलटी मारलेले आहेत. 30,000 रुपये या पापलेटची किंमत आहे. 30,000. 30,000. साईज बघू शकता तुम्ही, मोठी साईज आहे, मोठी साईज आहे. 28,000 पापलेट. पापलेटचा रेट आज थोडा हाय आहे, पण एकदम फ्रेश आहे. हाताला सगळी चांदी लागते. बघा माझा हात बघू शकता, सगळी पापलेटची चांदी हाताला लागलेली आहे. 28,000 बघा, 28,000 या पापलेटची किंमत आहे. पापलेट थोडे मोठे आहे साईज मध्ये. लिलाव केल्यानंतर ते अशा प्रकारे घेऊन जातात तिकडे आणि दादा आहे ते अशा प्रकारे हिशोब लिहितात. बघा हे सगळा हिशोब यांनी लिहून ठेवलेला आहे की कोणाला किती माल दिला, काय. हे सगळा विश्वासाचा आणि क्रेडिटचा धंदा इकडे संपूर्णपणे विश्वास ठेवला जातो. हे पुढच्या वेळेला आल्यावर पैसे असतात ना, लगेच नाही ना. खूप मोठा रिस्क वाला बिझनेस आहे तुमचा. आपला मेहनत आपली आणि तुमच्या पैशावरती ते बिझनेस करणार. बघा मच्छीचं डील झालेलं आहे आणि हे सगळे चाललेले आहेत आता गाडीमध्ये. ते आपापले टेम्पो किंवा रिक्षा वगैरे घेऊन येतात आणि आम्हाला लोक घेऊन बाहेर गाडीमध्ये सोडतात. हे बघा यांची सुद्धा डील झालेली आहे. हे लोकल रिटेलवाले आहेत. 13,000 रुपयाची बोली लागलेली आहे. सगळी सुरमईच आहे ना. सुरमई मावशीने घेतलेली आहे. आता मावशी टाकते त्या बकेटमध्ये. 10,500 जीएसटी लागतो याला, बोली लागल्यावर. अरे 500 जीएसटी लागले. अच्छा 500 रुपये, मग 10,500 आणि 11,000चे झाले सुरमई. 11,000ची सुरमई घेतली बघा. ही एवढी सगळी सुरमई 11,000ची घेतली आहे मावशीने. कुंदन सतरंगे दादा आपले, त्यांनी मला पापलेट दिलेले आहेत गिफ्ट म्हणून. थँक्यू सो मच तुम्हाला, तुम्ही पापलेट दिले त्याबद्दल. आता हे पापलेट मस्तपैकी जाऊन कोटिंग करून घेऊया आता. तर मंडळी सगळे मासे मार्केट मधले तुम्हाला दाखवून झाले, लिलाव दाखवून झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुर्तास आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ भरभरून शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय.